सांगता तुम्हा कळो येत्यंतर विश्वी विश्वंभर परिहाराची न लगे। आमच्या भगवंताला सगळं काही न सांगता कळतं आणि त्यावेळेला देवाला समजलं अर्जुनाला मला बघायचंय। भगवंत लगेच विश्वरूप नटले, त्या विश्वरूपाने अर्जुनाचे डोळे दिपले। अर्जुन भगवंताकडे न पाहता गुडघ्या डोके घालून बसला आणि ही अडचण देवाच्या लक्षात आली। देव म्हटले अर्जुना अरे मला पाहण्याकरता तेवढी योग्यता पाहिजे, म्हणून देवाने अर्जुनाच्या प्रत्येक रोमारोमावर डोळे दिले आणि एक एक डोळा अगदी सूर्यापेक्षाही तेजस्वी, पण तरी सुद्धा अर्जुन भगवंतांचं विश्वरूप पाहू शकला नाही। म्हणून तुकोबाराय म्हणतात देव केवढा असेल, देव केवढा असेल याची कल्पना मत जवळ नाही। अभंगाचे प्रथम चरण एवढा प्रभू भावे, 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 एवढा प्रभु 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 एवढा प्रभु भावे तेने संपुष्टी राहावे। एवढा मोठा भगवान परमात्मा आहे, पण आपल्या भक्ताकरता छोटा होतो। किती छोटा होतो? तेने संपुष्टी राहावे। म्हणून देवाकरता गरज आहे ती भावाची, मनात भाव नसेल, श्रद्धा नसेल, भगवान परमात्म्याची प्राप्ती तुम्हाला होणार नाही। म्हणून देवाकरता गरज आहे ती भावाची। पण बघा आत्ताचं हे कलियुग आहे आणि आत्ताच्या काळामध्ये लोक देवावर भाव ठेवत नाही, विनाकारण याच्यावर त्याच्यावर भाव ठेवतात। बघा आत्ताचं हे कलियुग आहे आणि आत्ताच्या काळामध्ये काही काही पुरुष लोक कसे म्हणतात, माझी बायको अशी आहे ना, मी घरी गेल्याशिवाय ती जेवत नाही। तुमच्याकडे म्हणतात का? निमगावला काय म्हणतात, माझी बायको अशी आहे ना, मी घरी गेल्याशिवाय ती जेवत नाही। पण लक्षात ठेवा, हा तुमच्या सगळ्या पुरुष लोकांचा काहीतरी गैरसमज आहे। एकदा का तुम्ही घराच्या बाहेर गेले का तुमची बायको घरामध्ये गुपचूप चोरून काही ना काहीतरी खात असते। तुम्ही सांगाल कसे गेले होते, आणि त्या गावात एक वकील राहत होता। आता त्या वकिलाची बायको काय करायची, सकाळी 11 वाजता वकील कामाला निघाला की दोघे जण नवरा बायको बरोबर जेवण करायचे, आणि संध्याकाळी 5 वाजता वकील कोर्टातून घरी आला, दारामध्ये तोंड सोडून बसायची, आणि नवरा आला की त्याला म्हणायची, काय हो मला फार भूक लागते ना, तुम्ही लवकर येत जा ना, मला फार भूक लागते। तो म्हटला तुझी तू जेवण घे ना। ती म्हटलं कशी जेवणार हो, पती हा परमेश्वर असतो ना। आता याला वाटलं, म्हटला माझी बायको माझ्यासाठी किती उपाशी राहते, किती उपाशी राहते। आता एक दिवस नेमका माझ्याच कीर्तनात बसला, कीर्तन संपलं, मला भेटला, म्हटला ताई अगदी छान कीर्तन केलं। म्हटले थँक्यू। म्हटला का हो ताई, कीर्तनात कशाला काही सांगता? अरे म्हटलं झालं तरी काय? तो म्हटला ताई तुम्ही अशा म्हटल्या का तुमची बायको घरी काही ना काहीतरी खात असते। अहो लोकांच्या बायका खात असतील, पण माझी बायको ना माझ्याशिवाय एक घास सुद्धा खात नाही। त्याला म्हटलं एवढा विश्वास आहे? म्हटलं हो। म्हटलं मग असं कर, घरी जा, तुझ्या बायकोची परीक्षा घे, आणि पुढच्या वर्षी निमगावला आले मला येऊन सांग तुझी बायको किती उपाशी राहते। ठीक आहे म्हटलोच कशाला, उद्या सकाळीच बायकोची परीक्षा घेतो। सकाळी सकाळी उठला, बायकोची परीक्षा घ्यायची। बायकोला म्हटलं हे बघ
आज कोर्टामध्ये मुकादम येणार आहेत, मला यायला जरा वेळ लागेल, तुझी तू जेवून घे. ही म्हटली मी तुमच्याशिवाय अजिबात जेवणार नाही. अगं उशीर होईल. नाही, रात्रीचे 10, 11, 12, 1 वाजला तरी चालेल, पण तुमच्याशिवाय एक घास सुद्धा खाणार नाही. म्हटलं बघू खाते की नाही. आता बायकोची परीक्षा बघायचं म्हणून काय केलं, सकाळी 11 वाजता आपल्या घरातून निघाला, पुढच्या गल्लीतून गेला आणि मागच्या गल्लीतून जाऊन आपल्याच घराच्या वरच्या माडीवर जाऊन बसला. कशाला? दिवसभर बायको घरामध्ये काही खाती की नाही बघण्याकरता. आता माडीवर जाऊन बसल्यानंतर दुपारी 1 वाजता हिला कडकडून अशी भूक लागली. तिला वाटलं नवरा कामावर गेला. लगेच दुकानावर गेली, अर्धा किलो तांदूळ आणले, अर्धा किलो तांदळाचा भात घातला आणि सगळा एकटीनच खाल्ला. 1 तासाने पेढेवाला चालला. म्हटला पेढे घ्या पेढे. म्हटली कशी दिले हो? म्हटलं 20 रुपयाचे पाव किलो पेढे द्या. म्हटली पाव किलो पेढे. ते पाव किलो पेढे घेतले, पाव किलोच्या पाव किलो खाल्ले. हा वरून विचार करतो, म्हटलं अरे माझी बायको माझ्यासाठी बरीच उपाशी राहते. रात्री त्या ताईने सांगितले ते काही खोटं नाही. याला असं वाटलं 5 ऊसवाला चालला. म्हटला ऊस घ्या ऊस. म्हटली कशी दिले? म्हटलं 1 रुपयाचे 4 ऊस द्या. म्हटले 4 ऊस. ते 4 ऊस घेतले, 4 ऊस खाल्ले. आता सगळ्यांनी मला एकच सांगा, दिवसभर नवऱ्यासाठी किती कडक उपास पाळला? काहीच नाही. बरोबर 5 वाजले, घड्याळ बघितलं, म्हटली नवरा यायचा टाइम झाला. बरोबर 5 वाजता दारामध्ये अशी तोंड सोडून बसली. हा माडीवरून खाली उतरला, समोर आला आणि ती त्याला म्हणते, काय हो तुम्ही लवकर यात जा ना, मला फार भूक लागते ना. तो म्हटला तुझी तू जेवण घे ना. आणि कशी जेवणार हो? पती हा परमेश्वर असतो ना. मला सरक वाजला, कशी जेवणार ना, काय जेवणार? ती सांगते का हो आज कोर्टामध्ये मुकादम आले होते, तिकडे तुमच्या दोघांची काही भांडण झाली का? काय हो आज कोर्टाची कशी काय मात? तो म्हटला तांदळाचा अर्धा किलो भात. ही समजली नवरा जरा रागात आहे. घरात गेली, पाणी आलं, म्हणते हो जरा शांत व्हा, पाणी घ्या पाणी. हा म्हटला सरक नका मला तुझं पाणी नवीनी. ती सांगते का हो आज कसे हो एवढे आडे वेडे? म्हटला पाव किलो पेढे. ती म्हटली काय हो रोज एवढे प्रेमानं वागता, आज एवढी काय धूस पूस? म्हटलं 1 रुपयाचे 4 ऊस. ती म्हटली काय हो एवढं सगळं तुम्हाला कसं काय कळलं? तो म्हटला का ग तुला माझ्याशिवाय कसं काय गिळलं? असंही कलियुग आहे. म्हणजे आताच्या काळामध्ये आपण देवावर विश्वास ठेवत नाही, विनाकारण याच्या त्याच्या विश्वास ठेवतो. देवाकरता महत्वाचा आहे तो भाव. आमची जनाबाई सांगते, एवढा मोठा परमेश्वर मी पकडला. किती मोठा? अर्जुनाला 1000 डोळे दिले, बघता आला नाही, एवढा मोठा परमेश्वर. पण भावामुळे भक्तीमुळे मी त्या देवाचं काय केलं? धरीला पंढरीचा चोर, 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 गळा बांधोनिया दोर, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दोर. ओ धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या धर, धरीला पंढरीचा चोर, बांधून या धर. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. चोर गळा बांधून या दोर. एवढा मोठा प्रभू आमच्या जनाबाईने पकडला. कसा पकडला? जनाबाईनं रात्रंदिवस त्या विठ्ठलाची भक्ती केली, इतकी भक्ती केली, इतकी भक्ती केली का देव जनाबाईला सगळी कामं करू लागायचा. पहाटे 4 वाजता जनाबाई जर जात्यावर दळण दळायला बसली ना, देवही यायचा आणि जनाबाईला जात्यावर दळण दळू लागायचा. एक दिवस जनाबाई म्हटली, देवा आज दळण दळताना मुक मुक दळायचं नाही, मग माझी एक अट आहे. देव म्हटलं काय गा जणे? जनाबाई म्हटली, हे बघ देवा आज दळण दळताना मी पुढे बोलते आणि तू माझ्या पाठीमागे ओवी बोल. देव म्हटला ठीक आहे जणे, अगं तू म्हणशील ते मी करायला तयार आहे. जनाबाई आणि देव दोघं जण जात्यावर दळण दळायला बसले. जनाबाईने ओवी गायला सुरुवात केली. पांडुरंग माझा पिता ग, पांडुरंग माझा पिता. देवाना पाठीमागे बोलावं, पांडुरंग माझा पिता ग, पांडुरंग माझा पिता. पुन्हा जनाबाईने बोलावं, पुंडलिक माझा बंधू ग, पुंडलिक माझा बंधू. देवानंही बोलावं, पुंडलिक माझा बंधू ग, पुंडलिक माझा बंधू. पुन्हा जनाबाईनं बोलावं, रखुमाबाई माझी माता ग, रखुमाबाई माझी माता. आणि देवानंही बोलावं, रखुमाबाई माझी माता ग, रखुमाबाई माझी माता. जनाबाई म्हटली, देवा
तुझ्या डोक्यात काही फरक झाला का? देव म्हटला काय झालं जणी? अरे रखमाबाई तुझी माता का बायको? म्हणजे इतका देव जनाबाईच्या भक्तीसाठी वेडा व्हायचा. नवे नवे जनाबाईनं देवाची किती भक्ती केली का देवा जनाबाईला सगळी कामं करू लागायचा. झाड लोट करी जणी केर भरी चक्र पाणी, केर भरी चक्र पाणी, केर भरी चक्र पाणी. झाड लोट करी जणी केर भरी चक्र पाणी, भरी चक्र पाणी, केर भरी चक्र पाणी. झाड लोट करी जणी केर भरी चक्र पाणी, झाड लोट करी जणी केर भरी चक्र पाणी. झाड लोट करी जणी केर भरी चक्र पाणी. झाड लोट करी जणी केर भरी चक्र पाणी. झाड लोट करे जणी केर भरी चक्र पाणी, केर भरी चक्र पाणी, केर भरी चक्र पाणी. झाड लोट करी जणी केर भरी चक्र पाणी, केर भरी चक्र पाणी, केर भरी चक्र पाणी. किती मोठा अधिकार. झाड लोट करी जणी, जनाबाईनं झडून काढावं, देवानं केर भरावा. इतका मोठा जनाबाईचा अधिकार. आज लक्षात ठेवा, समाजामध्ये स्त्री आणि पुरुषांना 50-50% आरक्षण आहे. आहे ना? आहे. मी एखाद्या बाईने सांगितलं हो आम्हालाही 50% आरक्षण आहे, आता मी झाडून काढले, तुम्ही एवढा केर भरा. भराल का हो? केर भराल का? नाही. कारण आम्ही काय जनाबाईने तुम्ही काय पांडुरंग परमात्मा नाही. ते फक्त त्यांनीच करावं. झाड लोट करी जणी केर भरी चक्र पाणी. पुढे जाऊन सांगते किती मोठा अधिकार होता. कधी कधी जनाबाई देवाशी भांडण करायची, भांडण करून देवाला शिवाय द्यायची. शिवाय देऊन काय म्हणायची? अरे काळ्या विठ्यामुळं मायेच्या कारट्या, तुझी रांडरणकी झाली, जन्म सावित्री पिढ्या आली, तुझे गेले मडे, तुला पाहुनी काळ रडे, उभी राहोनी अंगणी, शिव्या देती जासी जणी. काय म्हणायची? काळे काळ्या तुझी रांड रणकी झाली. देवाला म्हणायची काळ्या तुझी रांड रणकी झाली. अशी शिवी फक्त आपण आपल्या शेजारच्या बाईला देऊ द्या बरं, आपल्या डोक्याला एकही केस राहणार नाही. ती जनाबाई होती. देवासाठी महत्वाचा आहे तो भाव, देवा करता गरज आहे ती भावाची. एवढा मोठा भगवान परमात्मा आमच्या जनाबाईनं पकडला. कसा पकडला? त्याच्या गळ्याला दोर बांधला. कशाचा दोर? भावाचा दोर. एवढा मोठा प्रभू आमच्या यशोदा मातेनं पकडला. कसा पकडला? त्याला उखळाला बांधलं. कशाच्या जोरावर? भावाच्या जोरावर. त्या परमेश्वरा फक्त भावच आकळू शकतो. माऊली वर्णन करते, भाऊ बळे आकळे एरविना आकळे, भाऊ बळे आकळे एरविना आकळे, भाऊ बळे आकळे एरविना आकळे, भाऊ बळे आकळे एरविना आकळे. कर्दळी आवळे, कर्दळी आवळे तई सहानी, कर्दळी आवळे तई सहानी, कर्दळी आवळे, कर्दळी आवळे तई सहानी, कर्दळी आवळे, कर्दळी आवळे. हरमुखे म्हणा, आहा, हरमुखे म्हणा, हो हो, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. भाऊ बळे आकळे एरविना आकळे, कर्तळी आवळे तैसा हरी. म्हणजे ज्ञानोबाराय म्हणतात भाऊ बळे आकळे, भावाशिवाय तो भगवान परमात्मा तुम्हाला आकळणार नाही. एवढा प्रभू भावे कुठे राहतो तेने संपुष्टी राहावे. संपुष्ट म्हणजे काय? थोडक्यात भक्ताची हृदय रूपी पेटी. संपुष्ट हे हृदय पेटी करोणी पोटी साठवू. तो भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्ये साठवा. कुणी साठवला? तो भगवान साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, दाता त्रैलोक्याचा. धन्याचा बेजा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. धन्याचा पीता, साठविला
भक्तांच्या हृदयामध्ये राहतो कशावरून. एक दिवस ज्ञानोबराय नामदेवराय पांडुरंग परमात्मा तिघा जणांचं संभाषण चालू होतं आणि बोलता बोलता नामदेवराय म्हटले, देवा या जगामध्ये या विश्वामध्ये तुझा सगळ्यात आवडता भक्त कोण आहे? देव म्हटले, नामदेव महाराजांना वाटलं देव माझंच नाव घेणार. देव म्हटले, नामदेवा सगळ्या भक्तांमध्ये माझा आवडता भक्त आहे तो आरणगावचा संत सावता महाराज. नामदेवराय म्हटले, देवा तुझे 24 तास या संगतीमध्ये राहतो, तो सावता महाराज आषाढी कार्तिकी शिवाय पंढरपूरला येत नाही आणि मग तो तुमचा आवडता भक्त कसा काय होऊ शकतो? म्हटले, माझा आवडता भक्त आहे तो सावता महाराज, कारण सावता महाराज माझ्यासाठी काही करायला तयार आहे. परीक्षा घ्यायची तर बिनधास्त घ्या. नामदेवराय नानोबारे म्हटले, देवा सावता महाराजांची परीक्षा घ्यायची पण कशी घ्यायची? आपण तिघजण आरणगाव मध्ये जायचं, मी पुढे पळणार, तुम्ही दोघे जर माझ्या पाठीमागे पळायचं, एवढीच परीक्षा. त्या ठिकाणी ज्ञानोबराय नामदेवराय संत सावत त्या ठिकाणी पांडुरंग परमात्मा तिघेजण आरणगाव मध्ये आले. सावता महाराजांच्या शेताजवळ गेले. सावता महाराजांचं शेत म्हणजे त्यांचं पंढरपूर होतं. सावता महाराज शेतामध्ये कुठलंही काम करताना कांदा 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 मुळा भाज्या वगे विठाबाई 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 लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. 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 अवघा झाला माझा हरी. कांदा 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 मुळा भाज्यावर विठाबाई माझी. कांदा 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 मुळा भाज्या वगे विठाबाई कांदा 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 मुळा भाजी अवघे विठाबाई माझी. कांदा 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 मुळा भाजी अवघे विठाबाई माझी. 4 कांदे 5वाच मुळा तरच जमत. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी आणि त्या लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. म्हणजे संत सावता महाराजांचं शेत म्हणजे त्यांचं पंढरपूर होतं. सावता महाराज शेतामध्ये काम करत होते. देव पळू लागले. ज्ञानोबराय नामदेवराय त्यांच्या पाठीमागे पळू लागले. देव पळत पळत गेले. सांगितलं, महाराज मला वाचवा, मला वाचवा. सावता महाराज म्हटले, एवढं मोठं शेत आहे, झाडं झुडप आहेत, कुठेही लपा. देव म्हटले, सावता महाराज चोर इतके डेंजर आहेत, कुठेही लपलो तर ते मला शोधून काढतील. मला अशी जागा द्या, अशी जागा द्या का त्या जागेवरून ते चोर मला कधीच शोधून काढणार नाही. सावता महाराजांच्या लक्षामध्ये आलं, माझा पांडुरंग परमात्मा माझी परीक्षा घेण्याकरता आलाय. शेतामध्ये काम करताना हातामध्ये विळा होता. तो विळा घेतला, आपली छाती विदीर्ण केली. सांगितलं, देवा माझ्या छातीमध्ये लपा. आणि त्या ठिकाणी सावता महाराजांनी पांडुरंग परमात्मा आपल्या हृदयामध्ये लपवलं. ज्ञानोबराय नामदेवराय त्या ठिकाणी आले. म्हटले, महाराज इथून कोणी चोर पळाला का? म्हटले, नाही. कुणीतरी माणूस पळताना दिसला का? म्हटले, अजिबात नाही, नीट विचार करा. म्हटले, मला इथून जाताना कोणीच दिसलं नाही. आणि नामदेव महाराजांचं लक्ष गेलं सावता महाराजांच्या हृदयाकडे. तर त्यांना असं दिसलं, सावता महाराजांनी पांडुरंग परमात्म्याला हृदयामध्ये लपवलं होतं, पण देवाचा थोडासा पितांबर त्या ठिकाणी नामदेव महाराजांना दिसला. आणि तेव्हा ज्ञानोबराय नामदेवरायांना कळलं का तेने संपुष्टी राहावे. सावता महाराजांनी तो पांडुरंग परमात्मा आपल्या हृदयामध्ये ठेवला. कशामुळे? भावामुळे. देवाकरता महत्वाचा आहे तो भाव. म्हणून आपण ज्याप्रमाणे भक्ती करू त्याप्रमाणे भगवान परमात्मा भक्ताच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. अभंगाचे 2रे चरण. होय भक्ती केला, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, भक्ती केला तैसा, भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती
पुरवी धरावी ती इच्छा तुकोबाराय सांगतात. एवढा मोठा भगवान परमात्मा आहे. आपण ज्याप्रमाणे त्या परमेश्वराकडे मागू त्याप्रमाणे भगवान परमात्मा तुम्हाला आम्हाला द्यायला तयार असतो. भगवान परमात्मा भक्ताच्या मनातल्या इच्छा पूर्ण करतो. मनभावी देवाची सेवा करा. भगवान परमात्मा तुम्हाला आम्हाला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एखाद्या माणसाने एखादं काम कमी करा, पण देवाचं भजन पूजन करणं मात्र चुकू नका. तयाचे भजन चुकू नका. देवाचं भजन करणं मात्र चुकू नका, कारण देवाचं पहिलं कार्य भक्ता राखे पायापासी. दुर्जनासी सहारी. आपल्या भक्ताचा सांभाळ करणं, दुर्जनाचा सहार करणं हे देवाचं पहिलं कार्य आहे. म्हणून माणसानं देवपूजा चुकू नका. काही काही लोक रात्रंदिवस त्या ठिकाणी देवपूजा करण्याचा फार कंटाळा करतात, आणि जे लोक देवपूजा करण्याचा कंटाळा करतात भगवान परमात्मा त्यांच्या हातून ती घडून घेतल्याशिवाय राहत नाही. एक सुंदर उदाहरण सांगते. एक दिवस आषाढी यात्रेच्या निमित्ताने एक वारकरी बाबा पंढरपूरला निघाल्यानंतर ते आपल्या मुलाला म्हटले, बाळा पंढरपूरच्या आषाढीची वारी आहे, मी 2-4 दिवस पंढरपूरला चाललो, तू काय कर, मी गेल्यानंतर जरा पहाटे 4ला उठून जरा देवपूजा करत जा. मुलगा म्हटला, बाबा अहो पहाटे 4ची वेळ म्हणजे साखर झोपेची वेळ, मी काय देवपूजा वगैरे करणार नाही, मी काहीच करणार नाही. बाबा म्हटले, बाळा अरे असं नको करू, मी 50 वर्षापासून देवपूजा करतो, पण तू जर 4च दिवस केली नाही तर एवढ्या वर्ष केलेली देवपूजा फुकट जाईल. मुलगा म्हटला, ठीक आहे बाबा, तुम्ही पंढरपूरला जा, मी बरोबर घरी देवपूजा करतो. आता बाबा पंढरपूरला निघून गेले. आईला काळजी. पहाटे 4 वाजता आई उठली. आई म्हटली, बाळा उठ, अरे जरा देवपूजा करून घे. मुलगा म्हटला, काय गाई, अगं पहाटे 4ची चांगली साखर झोपेची वेळ, सारखी कटकट लावली, देवपूजा कर देवपूजा कर. आई म्हटली, बाळा अरे तो देव आहे, त्याला अशी कटकट म्हणू नये. अगं कटकट नाही तर काय. रागाच्या भरात उठला, देव घरात गेला, देवघरातले सगळे देव गोळा केले आणि देवाने घेऊन रागाने डायरेक्ट एका विहिरीवरच आंघोळ करण्याकरता गेला. आता विहिरीवर आंघोळ करता करता याच्या मनामध्ये विचार आला. म्हटला, रोज पहाटे 4 वाजता उठायचं, या 9-10 देवांची देवपूजा करायची, मग देवपूजा कमी कशी करावी लागेल. त्याने काय केलं, 9-10 देवांपैकी 4-5 देव घेतले, रागाने विहिरीमध्ये टाकून दिले. 4-5 देव घेऊन घरी आला आणि देवासमोराचा हात जोडून बसला. तेवढ्यात आई आली. आई म्हटली, बाळा अरे झाली का देवपूजा, लावला का देवाला गण. म्हटलं, कशाचं काय आई. आई म्हटली, बाळा तेवढा नाराज का. म्हटलं, कसंही नाही, अगं मगाशी देवाने गुणी विहिरीवर आंघोळ करण्याकरता गेलो, पण आंघोळ करता करता की नाही 4-5 देवांनी विहिरीमध्ये जीवच दिला. आता त्यांना सुतक पडलं, मग गण कुठून लावायचा. आई म्हटली, बाळा देवाची टिंगल करतो का. रागाच्या भरात उठली, त्याच्या एक ताडकन थोबाडीत मारली, अगदी अशी. आता थोबाडीत मारल्या बरोबर रागाच्या भरामध्ये सकाळी उठला, रागाने डायरेक्ट आपल्या सासुरडेला निघून गेला. सासूबाई दारातच उभी होती. जावयाला बघितलं आणि सासूबाई म्हणते, जावई बापू अहो बरं झालं आलात, अहो देवानच तुम्हाला पाठवलं, अहो पंढरीच्या पांडुरंगानेच तुम्हाला पाठवलं. जावई म्हटला, सासूबाई अहो सकाळी 6 वाजता एवढं कौतुक कशा करतात चालले, देवानं पाठवलं, पांडुरंगानं पाठवलं. ती म्हटली, कसं नाही जावई बापू, अहो काल तुमचे वडील आमच्या घरी आले, तुमच्या सासऱ्यांना अगदी जबरदस्तीने पंढरपूरला घेऊन गेले. अहो मला कालपासून चिंता पडली होती, देवपूजा कोण करेल. म्हटली, बरं झालं टाइमच आला. म्हटलं तिकडून सुटलो आणि इकडे आलो. आता पहाटे 4ला सासूबाईने उठवलं. आता जावयाची देवपूजा म्हटल्यानंतर सासूबाईने अगोदरच सुगंधी फुले, सुगंधी अगरबत्त्या, सुगंधी अत्तर, सगळ्या सुगंधी वस्तू ठेवल्या आणि जावयाने देवपूजा करायला सुरुवात केली. तेवढ्या शेजारीबाई आली. शेजारीबाई म्हटली, का हो शेजारीबाई तुम्ही रोजच देवपूजा करता, पण आज एवढा सुगंध कसला येतोय. ती म्हटली, कसं आहे ना, काल आमचे हे पंढरपूरला गेले, योगायोगाने जावई आले, मग जावयाची पूजा म्हणजे सगळ्या हायफाय गोष्टी पाहिजे. म्हटली, का ग तुझे जावई देवपूजा पण करतात. म्हटली, हो अगदी उत्तम प्रकारे, अगदी छान प्रकारे. मग म्हटली, बरं झालं, आमचे हे पण कालच पंढरपूरला गेलेत, जरा तुझी झाली का माझी पण करायला पाठव. याने ऐकलं. हा म्हटलं, रोज पहाटे 4 वाजता उठायचं, 2-4 घरची देवपूजा करायची, त्यापेक्षा म्हटलं मीच जातो आणि एखाद्या विहिरीमध्ये जीव देतो. इतका देवपूजेला कंटाळला, रागाच्या भरामध्ये सकाळी उठला, रागाने विहिरीकडे चालला. विहिरी जवळ गेला, जीव देणार. शेतकरी म्हटला, अरे थांब, माझ्या विहिरीमध्ये का जीव देतोस, एवढा का संसाराला कंटाळला. तुला जर कामाचा कंटाळा आला असेल ना तर माझ्या घरी चल, मी तुला कुठलंच काम सांगणार नाही. 2 टाइम नाश्ता, 2 टाइम जेवण, 2 टाइम चहा, फक्त एकच काम करायचं, पहाटे 4 वाजता उठून देवपूजा. देवतारी त्याला. म्हणजे तुम्ही जीव जरी द्यायला गेले तरी आमचा भगवान परमात्मा तुम्हाला सोडणार नाही. तुकोबाराय म्हणतात, बाबांनो देवाची टाळ करण्यापेक्षा आपुला तो एक देव करून घ्यावा नवीन जीवा सुख नो हे. आपुला तो एक देव करून घ्यावा नवीन जीवा सुख नो हे. आपुला तो एक देव करून घ्यावा नवीन जीवा सुख नो हे. आपुला तो एक देव करून घ्यावा नवीन जीवा सुख नो हे. आपुला तो एक देव करून घ्यावा नवीन
नीती नाही आधी अंती अवसान हे रती माईक दुःखाची नीती नाही आधी अंती अवसान आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नाही तुकोबराय म्हणतात. देवाची टाळटाळ करण्यापेक्षा एक भगवान परमात्मा आपला करा आणि एक परमात्मा आपला केल्याशिवाय या संसारामध्ये माणसाला कुठल्याही प्रकारचं सुख मिळणार नाही. एखाद्यानं मोठा बंगला बांधला, मोठी गाडी घेतली, भरपूर पैसा आला, आपण म्हणतो माणूस सुखी झाला. पण माझं एकच वाक्य लक्षात ठेवा, माणसाकडे जेवढा पैसा जास्त तेवढं माणसाला दुःख जास्त. रामदास स्वामींनी वर्णन केले, जगी सर्व सुखे असा कोण आहे, विचारे म्हणा तूच शोधून पाही. या जगामध्ये कोणी सुखी नाही. पण आपल्याला असं वाटतं नाही बाबा माझ्या शेजारचा फार सुखी मी फार दुःखी. एका गावात शेजारी 2 घरं होती. त्या 2 घरांची कंडिशन अशी, एका बाईचा नवरा घरामध्ये आला का दोघा नवरा बायकोची सारखी भांडण, त्यांच्यामध्ये शिवाय बोलणंच नाही. आणि दुसऱ्या बाईचा नवरा असा होता, तिचा नवरा घरातून आला का त्या घरातून फक्त हसण्याचाच आवाज यायचा. ही बाई म्हणायची मेला टोंगा कुठून माझ्या नशिबाला पडला. घरात आला की सारखा भांडतो, सारखा मला मारतो, सारखा मला शिव्या देतो. तिनं ठरवलं आता शासनानं आपल्याला 50% आरक्षण दिले, आता इथून पुढे घाबरायचं नाही. नवऱ्यानं काही उलट बोलायला सुरुवात केली तर त्याला उलट बोलायचं. आता म्हटली नवऱ्याला घाबरायचं, बघा नाही म्हणतात. म्हटली आता 50% आरक्षण, आता म्हटली घाबरायचंच नाही. आज नवरा घरामध्ये आला का त्याला उलट बोलायचं ठरवलं. संध्याकाळी नवरा घरामध्ये आला, त्यांना भांडायला सुरुवात केली. म्हटली का हो घरात आले की सारखे भांडतात, सारखे शिव्या देता, तुम्हाला हसताच येत नाही का? जरा शेजारच्या घरात जा आणि तुमच्या मित्राचा हसायचा आदर्श घेऊन या. नवऱ्याने विचार केला, अरे 25 वर्षात बायको कधी नाही बोलली, आजच बोलली, तिच्या बोलण्यात काहीतरी तथ्य आहे. तो शेजारच्या घरात गेला आणि सांगितलं, मित्रा अरे आम्ही दोघे नवरा बायको रात्रंदिवस भांडतो, तुम्ही दोघे सारखे हसता, बरं हसण्यासाठी करता तरी काय, आम्हालाही सांगा म्हणजे आम्ही पण हसत जाऊ. म्हटलं तुला ऐकायचंय हाय ते बरं आहे, तुम्ही दोघे भांडता आम्ही दोघे हसतो, याला कारण एकच आहे. म्हटलं माझं माझ्या बायकोचं भांडण झालं का माझी बायको माझ्या पाठीमागे लगेच लाटणं घेऊन लागते. चपात्या लाटायचं, ती लाटणं घेऊन पाठीमाग लागली तर मी जोरात पळतो, मी पळालो ती मला लाटणं फेकून मारते, लागलं तर ती हसते आणि हुकलं का मी हसतो. म्हटलं आपलं बरं आहे, तुमची लाटण्याची मारामारी आमच्या शिव्या. म्हणजे आपल्याला असं वाटतं त्यांचा संसार त्यांचा प्रपंच सुखाचा आहे, कुणाचाही संसार कुणाचाही प्रपंच सुखाचा नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. खरं सुख आहे ते भगवान परमात्म्याचं नामचिंतन करण्यामध्ये. पुन्हा हा एकमेव वारकरी संप्रदाय असा आहे, या संप्रदायामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव होत नाही. लहान मोठा, स्त्री पुरुष, गरीब श्रीमंत, जाती धर्माचा भेदभाव होत नाही. जेव्हा सगळे वारकरी पंढरपूरला चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये एकत्र येतात त्यावेळेला आपल्या जात क्रोध अभिमान सगळं विसरून एकमेकांच्या पाया पडतात. खेळ मांडीला वाळवंटी घाई, खेळ मांडीला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. क्रोध अभिमान केला पावटणे, क्रोध अभिमान केला पावटणे, एक एका लागतील पायी रे. खेळ मांडीला वाळवंटी घाई, खेळ मांडीला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. गोपी चंदनवटी तुळशीच्या माळा, गोपी चंदनवटी तुळशीच्या माळा, आनंदी रवीची गळा, ताळ मृदुंग घाई पुष्प वर्षाव, विठ्ठल 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 विठ्ठल, ताळ मृदुंग घाई पुष्प वर्षाव, अनुपम्य सुख सोहळा रे. खेळ मांडीला वाळवंटी घाई, खेळ मांडीला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. संप्रदाय एकमेव असा आहे की या संप्रदायामध्ये
कुठल्याही प्रकारचा भेदभाव होत नाही. आणि म्हणून ज्याप्रमाणे देवाकडे मागू त्याप्रमाणे भगवान परमात्मा द्यायला तयार असतो. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा. एकानं भगवान परमात्म्याकडे बायको मागितली, देवा तुझ्याच सारखी मला बायको पाहिजे. अर्जुनाला काय सांगायचं, देवा तुझ्या बायको सारखी बायको दे असं न बोलता गडबडीत अर्जुन म्हटला, देवा मला तुझ्यासारखी बायको पाहिजे. स्वतः भगवंत अर्जुनाची बायको सुद्धा झाले. एकाने भगवंताकडे संपत्ती मागितली तर भगवंताने त्याचा भाव पाहून सगळा गाव सोन्याचा करून दिला. शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला. एकाने भगवंताकडे मुलगा मागितला, देवा तुझ्यासारखा मला मुलगा पाहिजे. द्वापार युगामध्ये भगवंतानं वसुदेव देवकीच्या पोटी जन्म घेतला. पुरवी धरावी ती इच्छा. ज्याप्रमाणे मागू त्याप्रमाणे भगवान परमात्मा तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला द्यायला तयार असतो. मग तुकोबर आहे म्हणतात, देवा तू एवढा मोठा आहे पण आमच्या देवाला व्यवहार पक्का समजतो. तो देव आपल्या भक्ताकडून प्रथम घेतो आणि मग देतो. घेतल्याशिवाय कुणालाच काही देत नाही. घेसी तेव्हा देशी ऐसा असं शिवदार. काय उघडू देवा तुझे कृपणाचे दार. काय उघडू देवा तुझे कृपणाचे दार. तो भगवान परमात्मा सगळ्या न्यायशीर त्या ठिकाणी आपल्या भक्ताशी वागत असतो. युग 4 आहेत, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग. सत्ययुगामध्ये भगवान विष्णूंचा अवतार झाला. सत्ययुग गेलं, त्रेतायुग आलं. त्रेतायुगामध्ये त्याच आमच्या भगवंताने प्रभू रामचंद्रांचा अवतार त्या ठिकाणी धारण केला. त्रेतायुग गेलं, द्वापार युग आलं. द्वापार युगामध्ये आमच्याच प्रभू रामचंद्रांनी भगवान श्रीकृष्णांचा अवतार धारण केला. द्वापार युग गेल्यानंतर शेवटचं कलियुग आलं आणि या कलियुगामध्ये पांडुरंग परमात्मा आणि भगवान देवादिदेव महादेव या दोघांनी मिळून त्या ठिकाणी अवतार घेतला. भगवान महादेवांचा अवतार या पृथ्वीवर झाल्यानंतर या पृथ्वीवर अनेक प्रकारचे राक्षस माजले होते आणि त्या राक्षसांचा नायनाट करण्याकरता आमच्या भगवान देवादिदेव महादेवांनी संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या श्री खंडोबा देवाचा अवतार धारण केला. आणि तो देव आपल्या भक्तासमोर कसा आला. जे देव जे देव जे देव जे देव जे देव जे शिव मातंडा आदी मायेचा मंदारी तोची प्रचंडा. आगड धुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. आगड धुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पाऊले तोडा कमरी करकटा कटहीर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा गुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंगरा सदानंदाचा येळको. सदानंदाचा येळको. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा आली मायेचा मंदारी तोची प्रचंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा आली मायेचा मंदारी तोची प्रचंडा. जय बड्या बोला सदानंदाचा. म्हणजे अशा प्रकारे आमच्या भगवान परमात्म्याने आपल्या भक्ताकरता अनेक प्रकारचे अवतार घेतलेले आहेत. देवाला व्यवहार पक्का समजतो. देव प्रथम आपल्या भक्ताकडून घेतो आणि मग देतो. काही काही लोक म्हणतात देवानं मला काय दिलं, देवानं मला काय दिलं. पण यापेक्षा आपण देवासाठी किती दिले फार महत्वाचं आहे. आपण जर दानधर्मासाठी पैसा खर्च असला, कार्यकर्ते रोज म्हणतात देणगी द्या देणगी द्या, आपण म्हणतो देऊ आज देऊ उद्या देऊ परवा, असं करता करता सगळा सप्ताह संपतो पण आपण काही देणगी देत नाही. आणि जो सप्ताह करता देणगी देत नाही तो शेवटच्या दिवशी म्हणतो हिशोब दाखवा. म्हणजे विचार करा, आपण जर दानधर्मासाठी पैसा खर्च केला नाही भगवान परमात्मा तुम्हाला देणार नाही. लोक म्हणतात अरे त्याचे टोमॅटो चांगले आले माझ्यावर करप्या गेला, सप्त्याला देणगी दिली का. म्हणजे आपण जर दानधर्मासाठी पैसा खर्च केला नाही देवही देणार नाही. कारण देवा ऐपतीप्रमाणे 100 रुपये 200 रुपये 500 रुपये 1000 रुपये काय असेल ती देणगी द्या. आपण आज दानधर्मासाठी 500 रुपये खर्च केले, उद्या भगवान परमात्मा तुम्हाला 1000 रुपये देईल. कारण घेशी तेव्हा देशी हा देवाचा स्वभाव आहे. तुकोबर आहे म्हणतात देवा तू किती मोठा आहे. तुझ्या सत्तेने वेद बोलतो, तुझ्या सत्तेने सूर्य चालतो, तुझ्या सत्तेशिवाय चाले हे शरीर कोणाची आसते कोण बोलाविते हरिवेदा. कोण बोलाविते हरिवेदा. चाले हे शरीर कोणाची आसते कोण बोलाविते हरिवेदा. बोलाविते हरिवेदा. चाले हे शरीर कोणाची आसते. चाले हे शरीर कोणाची शरीर कोणाची
दिल्याशिवाय देत नाही. एक दिवस भगवंताचं काहीतरी कामामध्ये असताना बोट कापलं. बोट कापल्यानंतर भगवंत पळत गेले. सांगितलं कुंती आत्या माझं बोट कापले, बोटाला बांधायला काहीतरी कापड दे. कुंती आत्या ते कापड शोधण्यासाठी घरभर फिरू लागली. कुंती आत्याला काही कापड मिळेना. भगवान परमात्मा तसेच पळत पळत गेले. सांगितलं द्रौपदी ताई अगं माझं बोट कापले, बोटाला बांधायला काहीतरी कापड दे. भगवंताची अशी वाईट अवस्था बघितल्यानंतर द्रौपदीने पुढचा मागचा विचार न करता आपल्या अंगावर जो काही भरधरी शालू घातला होता त्याचा काठ फाडला आणि भगवंताच्या बोटाला बांधला. आता बोटाला बांधल्यानंतर ज्या वेळेला भरसभेमध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण करण्यात आलं त्यावेळेला भगवंताने विचार केला, अरे ज्या वेळेला माझं बोट कापले त्यावेळेला माझ्या कुंती आत्यानं मला चिंदी दिली नाही, पण माझ्या द्रौपदी ताईने पुढचा मागचा विचार न करता त्या ठिकाणी शालूचा काठ फाडून माझ्या बोटाला बांधला. आणि म्हणून ज्या वेळेला भरसभेमध्ये वस्त्रहरण चालू असताना आमच्या भगवंतानं तिला व तिच्या वस्त्रहरणाच्या टायमाला तिच्या चिंदीला जेवढे धागे होते तेवढ्या साड्या तिला पुरवल्या. परत जरी ग पितांबर दिला ग फाडून, भरत जरी ग पितांबर दिला ग फाडून, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण. म्हणजे भगवंतानं त्या ठिकाणी तिचा त्या ठिकाणी त्या चिंधीच्या मोबदल्यामध्ये तिला साड्या पुढे थोडस घेतो, दुप्पट देतो. तू को बरे म्हणतात देवा तू किती मोठा आहे, तुझ्या सत्तेने वेद बोलतो, तुझ्या सत्तेने वेदांशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझ्या बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म जाणून शरण. तू को बरे म्हणतात देवा तू किती मोठा आहे, तुझ्या सत्तेने वेद बोलतो, तुझ्या सत्तेने सूर्य चालतो, तुझ्या सत्तेशिवाय ढगातून पाण्याचा थेंबही खाली गळत नाही. तू तुझ्या भक्ताची परीक्षा पाहतोस. बरं परीक्षा पाहून देवा एवढा मोठा जगाला दान करणारा परमात्मा सगळ्या जगाला दान करतो, परंतु शेवटी आपल्या भक्ताकडे काय मागतो, तुळशीचं पान, अभंगाचे 3रे चरण. एवढा जगदाने एवढा जगदाने एवढा जगदाने एवढा जगदाने एवढा जगदाने एवढा जगदाने एवढा एवढा जगदानी
मागे तुळशी दळ पाणी तुकोबाराय म्हणतात. एवढा मोठा जगाला दान करणारा परमात्मा शेवटी आपल्या भक्ताकडे काय मागतो? तुळशीचं पान मागतो. मागे तुळशी दळ पाणी. मग तुळशीचं पान भगवान परमात्मा का मागतो? कसं मागितलं? ज्यावेळेला तुकोबारायांच्या घरी देव पाहुणे आले. पाहुणे घरासी आजी आली ऋषिकेशी काय करू उपचार, काय करू उपचार, खोप मोडकी जर. तुकोबारायांच्या घरी पाहुणे आले. देव त्यांची खूप मोडकी होती, बसण्यासाठी मोडकी आवाजा, वरी वाकळांच्या शेजा बसण्यासाठी मोडक्या बाजा होत्या, त्याच्यावर गोधडी टाकलेली होती. देव आले. जेवणाचा टाइम झाला. तुकोबारायांच्या घरात पुरेसं अन्न नव्हतं. तुकोबारायांच्या बायकोने भरपूर असं पाणी घेतलं. त्याच्यात थोड्याशा तांदळाच्या कण्या टाकल्या. दरदरीत पाण्या माझी रांधलेल्या कण्या. आणि जेवण झाल्यानंतर आपल्या हिंदू धर्माच्या प्रथेप्रमाणे मुख शुद्धी करता जो पाण्याचा विडा म्हणून देतात, तो विडा तुकोबारायांच्या घरी नव्हता. तुकोबारे ओशाळले, लाजले. देव म्हटले, तुकाराम महाराज लाजण्याची गरज नाही, समोर तुळशी वृंदावन आहे, जा तुळशीचं पान घेऊन या. तुकोबाराने तुळशीचं पान देवाला दिलं. देवाने मुख शुद्धी केली. मुख शुद्धी तुळशी दळ. तुका म्हणे मी दुर्बळ, मागे तुळशी दळ पाणी. भगवान परमात्मा आपल्या भक्ताकडे तुळस मागतो. तुळस मागतो कशा करता मागतो? जाताना एक सुंदर उदाहरण सांगते. एक दिवस अकबर आणि बिरबल दोघे जण रस्त्याने चालले होते. रस्त्याने चाललेले असताना रस्त्यामध्ये बिरबल आला. तुळशीचं रोपट दिसलं. तुळस हिंदूंना पवित्र म्हणून बिरबलाने काय केलं? त्या तुळशीच्या रोपाला वाकून नमस्कार केला. अकबर म्हटला, बिरबल बिरबल हे क्या है? बिरबल म्हटला, क्या नहीं महाराज, ये हिंदू का छोटा भगवान है. अकबर म्हटला, का रे बिरबला, तुमचे हिंदूंचे देव काय रस्त्यात पडलेले असतात? जातो आणि तुझ्या छोट्या देवाचा मुळा सगळ्यात नाही नाट करतो. अकबर रागाच्या भरामध्ये पळत गेला. तुळशीचं रोपटं उपटलं फेकून दिलं. तुळस हिंदूंना पवित्र. बिरबल म्हटला, अकबरा तू माझ्या देवाचा अपमान केला. राजमहालात जाईपर्यंत मी काय तुझा काटा काढल्याशिवाय राहणार असं मनामध्ये ठरवलं. बिरबल फार चतुर आता. ठरवलं याचा काढा कुठेतरी रस्त्यानं काढायचा. रस्त्यानं दोघं जण गप्पा मारत चालले. गप्पा मारत चालता चालता रस्त्यामध्ये बिरबल आला. आग्या झाड दिसला. आग्या माहितीये? आग्याचं झाड. त्याला हात लावलं की माणसाच्या अंगाची आग होते. बिरबलाला समजलं अकबराला काही आग्या माहित नाही आणि अकबराचा काटा काढायला आपल्याला चांगलीच जागा मिळाली. म्हणून त्या ठिकाणी दोघे जण रस्त्याने गेले. आग्याचं झाड बघितल्या बरोबर बिरबलाने त्या आग्याच्या झाडाला मगाशी तुळशीच्या रोपाला जो काही वाकून नमस्कार केला होता ना, त्याही पेक्षा अधिक वाकून नमस्कार त्याने त्या आग्याला केला. अकबर म्हटला, बिरबल बिरबल ये क्या है, ये क्या है? बिरबल म्हटला, क्या नहीं महाराज, ये हिंदू का बडा भगवान है. आता मगाशी छोटा देव, आता हा मोठा देव म्हटल्यानंतर याचा राग अजूनच अनावर झाला. म्हटला, जातो आणि तुझ्या मोठ्या देवाचा मुळा सकट नाही नाट करतो. अकबर रागाच्या भरामध्ये पळत गेला. आग्याला कवळी मारली. आहो त्याचं नावच आग्या. सगळ्या अंगाची आग झाली. धावू लागला. अकबर रडू लागला, उड्या मारू लागला. बिरबल बिरबल ये क्या हुआ, ये क्या हुआ? बिरबल म्हटला, क्या नहीं हुआ महाराज, छोटा भगवान है, बड़ा भगवान से फोन किया. अकबर म्हटला, बावळटा तुझी टिंगल बाजूला ठेव, माझ्या अंगाचा दाह होतोय, याबद्दल काहीतरी उपाय सांग. बिरबल म्हटला, महाराज यावर उपाय एकच आहे, पाठीमागं जायचं, छोट्या भगवंता क्षमा मागायची. म्हटला, तसं करावं लागलं तरी चालेल, फक्त अंगाची आग शांत झाली पाहिजे. अकबर बिरबल परत आला. बिरबलाने ते तुळशीचं रोपटं उचललं, त्याचा रस काढला, अकबराच्या सर्वांगाला लावला. अकबराच्या अंगाचा दाह शांत झाला. इतकी तुळस आरोग्याला उपयुक्त अशी वनस्पती आहे. आजही शेतामध्ये काम करताना आपलं बोट कापू द्या, दुसरा काही उपाय न करता तुळशीचा रस बोटाला लावा. बोट बरं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ती पवित्र तुळशीची माळ देवानं धारण केली. म्हणून आजही ज्याच्या दारासमोर तुळशी वृंदावन नाही, ती घर नसून ती स्मशानभूमी आहे. नाही ते स्मशान घर जाणं. म्हणून आजही तुम्हाला सांगते, आजही ज्या स्त्रीच्या दारासमोर तुळशी वृंदावन नसेल, उद्या सकाळी गेल्याबरोबर दारासमोर तुळस लावा. आणि जी स्त्री उद्या तुळशीचं रोप आपल्या दारासमोर आणून लावेल, तुळशीचे रोप लावेल जो आणून, होय श्री हरी प्रसन्नत्या, तिला हरीची प्रसन्नता झाल्याशिवाय राहणार नाही. तुळशीचं तुलसी तुलसी वदता ऐसे नाम तयान हरे क्रोधकम प्रदक्षिणा घालताना तुलसी तुलसी असं नामचिंतन जर केलं, माणसाची कामक्रोध पापे त्या ठिकाणी नाहीशी होतात. जी पवित्र तुळस देवानं धारण केली, तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची दे नाती प्रियवडी तुळसी बुक्का, तैसेच प्रीती करी भोळ्या भाविका, नमापद पंकज पादुका श्री मस्तकी वंदित अशी ती पवित्र तुळशीची माळ देवानं धारण केली. ती सुद्धा आपणही धारण करा. कारण भगवान परमात्म्याने म्हटले का ती तुळस माणसाला शांत ठेवण्याचं काम करते. भगवान परमात्मा आपल्या भक्ताकडे तुळस मागतो. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात, आमचा एवढा मोठा भगवान परमात्मा आहे. देवाने सांगितले, तुम्हाला मला सापडायचंय, मी कुठे आहे? नाहम वसामि वैकुंठे योगीणांच हृदय यत्र मद भक्त गायंती तत्र तिष्ठामि नारद. ज्या ठिकाणी माझं भजन पूजन कीर्तन चालू आहे, त्या ठिकाणी मी उभा आहे. माऊली वर्णन करते की ज्या ठिकाणी
माझं चिंतन चालू आहे नारदा मी उभा जेथे माझे भक्त गाती तेथे त्या ठिकाणी मी उभा असतो आणि म्हणूनच तर पुंडलिक रायाची पुण्य पाहून पांडुरंग परमात्मा पंढरपुरात सगुण साकार झाले. ते एकट्या पुंडलिकासाठी नाही, पुंडलिकाचं नाव केलं, पुंडलिकाच्या नावा करता आला, पण सगळ्या जगाला सोपा झाला. अभंगाचे शेवटचे आला नावरो आला नावरो आला नावरो आला नावरो